हॅलो फ्रेंड्स, मी पूर्वा परत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते लाईफ इन कुडाळमध्ये. सो आज मी बनवणार आहे 7 काप्याचे घावणे. सारण तयार करण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये थोडं तूप गरम करून त्यामध्ये 1.5 वाटी किसलेलं खोबरं घालूया. जर तूप नसेल तर तेल वापरलं तरीसुद्धा चालेल. आणि मग त्यामध्ये गूळ घालून घेऊ. तुम्ही गूळ तुमच्या चवीनुसार कमी जास्तसुद्धा घालू शकता. मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यावर आपण त्यामध्ये वेलची पूड टाकून घेणार आहोत. वेलची पूड तयार करण्यासाठी मी 7 ते 8 वेलची घेतले आहेत. आता आपलं सारण तयार आहे. आता मी एका ताटामध्ये काढून घेते, म्हणजे ते व्यवस्थित थंड होईल, मग आपल्याला घावण्यांवर टाकता येईल. घावण पीठ तयार करण्यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. पीठ जरा चरचरीतच आहे, म्हणजे घावणे चांगले होतात. आता या पिठामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 3 ते 4 पेले पाणी घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं आहे. पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये गुठळ्या नाही होणार. पिठाची थिकनेस ही एवढी हवी, म्हणजे तुम्हाला जसं दिसतंय स्क्रीनवर तशी, आणि पेल्याला एवढं पीठ लागतं आहे तसंच लागलं पाहिजे. जास्त पीठ असं राहता कामा नये. इकडून बारीक गॅसवर भिडत ठेवून ते गरम करून घेऊया व त्यावर तेल लावून घेऊ. ब्रशने वगैरे लावून घेऊ शकता. माझ्याकडे हे सोडणं आहे नारळाचं, त्याच्याने मी लावते. आपण पेल्याच्या साहाय्याने आपण पीठ भिड्यावर ओतून घेऊ. कडेने ओतायचं आहे आणि मग मध्ये ओतायचं आहे, म्हणजे आणि जरा सुटसुटीतच ओतायचं आहे, म्हणजे घावणे जरा व्यवस्थित जाळीदार होतात. आता घावण्यावर आपण आपलं जे सारण तयार केलेलं होतं गूळ खोबऱ्याचं ते घालून घ्यायचं आहे. जी पातळ लेअरच घालून घ्यायची आपल्याला, म्हणजे ते व्यवस्थित लागेल. आणि आपण आता त्याच्यात 7 तयार करणार आहेत, म्हणजे आपल्याला पातळ लेअरच पाहिजे. आणि झाल्यावर आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊ. अर्ध्या मिनटानंतर आपण त्याचं झाकण काढून घेऊया आणि आपला घावणावरती उचलता येतो आहे का ते चमच्याने व्यवस्थित बघूया. आणि तो अर्धाच दुमडायचा आहे, पूर्ण उचलायचं नाही आहे. एका बाजूला दुमडून घ्यायचं आहे आणि उरलेल्या बाजूला पुन्हा तेल लावून आपल्याला तिथे घावण पीठ टाकायचं आहे. आता इथे आपण सारणाची दुसरी लेअर टाकून घेऊ. ते परत एकदा असं व्यवस्थित अर्ध्या बाजूवर सारण टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून अर्धा मिनटं तसंच ठेवायचं आहे. हीच प्रोसेस आता आपल्याला 5 वेळा अजून करायची आहे. हा आता आपला शेवटचा घावण्याचा कप्पा
शेवटची लेअर का टाकणार आहोत आपण आता. याच्यावर आता मी पुन्हा एकदा तेल लावून त्याच्यावर पीठ टाकणार आणि सारण टाकून घेऊया. आता आपला तयार घावना आपल्याला अलगद एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. फायनली गाईज आपला हा 7 पाताचा घावना तयार झालाय. आता मी ह्याला कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता असे लेअर मध्ये छान पडलायत मस्त. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून. आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे लाईफ इन अ कुडाळ.